शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगली इथल्या जवाहर नवोदय विद्यालयाला भेट देऊन पाहणी केली। काल इथल्या 159 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्यानंतर दीपक केसरकर यांनी आज तात्काळ विद्यालयात दाखल होत परिस्थितीची माहिती घेतली। यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते। यावेळी दीपक केसरकर हे प्रचंड आक्रमक झाले। त्यांनी प्राचार्य के जगदीश यांना चांगलंच धारेवर धरलं। अशा पद्धतीनं मनमानी वागत असाल तर तुम्हाला तात्काळ निलंबित करणार अशा शब्दात सुनावलं। या घटनेचा चौकशी अहवाल घेऊन दोषींना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना दिले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश सुद्धा दीपक केसरकर यांनी दिले आहेत। एक गोष्ट अशी आहे की नवोदय विद्यालयावर पूर्ण कंट्रोल हा आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांचा असतो। त्याच्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी अनेक निर्णय असे घेतलेले आहेत की पुढच्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये असा प्रकार घडू नये याच्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये विशेषतः इथले जे प्रांताधिकारी आहेत त्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी जे नॉन ऑफिशियल मेंबर असतात, एका नामांकित स्कूलचे प्रिन्सिपल यांना मेंबर म्हणून घ्यायचे होते, त्याची उद्याच ते नेमणूक करतायत आणि त्याच्यामुळे याच्यावर कंट्रोल येईल। आणि एकंदरीतच स्वच्छतेच्या संदर्भात काल जी काय आम्ही पिक्चर्स बघितली आणि आज इथं आल्यानंतर साफसफाई केलेली आहे, परंतु ती रोज असली पाहिजे। आणि उद्या मी यांच्या जे कमिशनर आहेत त्यांना मी डेप्युटी कमिशनरना मुंबईला बोलवलेलं आहे आणि सर्व नवोदय विद्यालय आणि सर्व मिलिटरी स्कूल्स, कारण मिलिटरी स्कूलला सुद्धा रेसिडेन्शियल व्यवस्था असते, तर त्या सगळ्यांच्या बाबतीतच मार्गदर्शक सूचना आम्ही सोमवारी निर्गमित करू, त्या सर्वांवर बंधनकारक असते।